न्याय आज देशभरात आपण 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय, पण एकीकडे स्वातंत्र्य दिन विविध उपोषणांनी गाजताना देखील दिसतोय। रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मानधन तत्वावरील शिक्षकांनी शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती मिळावी या मागणीसाठी आज उपोषण केले। जिल्ह्यातील डीएड, बीएड पदवीधर बेरोजगार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत भविष्यात नोकर भरतीमध्ये संधी मिळावी, किमान तत्काळ अंशकालीन कर्मचाऱ्यांचा दर्जा आम्हाला मिळावा अशा मागण्या यावेळी उपोषणकर्त्यांनी केल्या। स्थानिक मानधनी शिक्षकांना शिक्षण सेवक म्हणून कायम करा आणि आम्हाला अंशकालीन शिक्षकाचा दर्जा द्या। कारण गेल्या शैक्षणिक वर्ष जिथे बदली होऊन मोठ्या प्रमाणात शिक्षक गेले त्यावेळेस स्थानिक बेरोजगार म्हणून डीएड बीएड वाले आम्ही मानधन तत्वावरती वर्षभर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे। लाडकी बहीण ही योजना जर अंमलात आणत असतील, 1500 रुपये महिन्याला देत असतील, तर मग आम्हाला नोकऱ्या का नाही देऊ शकत हे? 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांची 750 पेक्षा शिक्षकांच्या जिल्हा बदली झाल्या आणि जिल्हा बदली झाल्यामुळे त्या शिक्षकांना ते बदली केल्यानंतर शाळा उघडण्यासाठी शिक्षक नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये स्थानिक शिक्षकांना त्यांनी साथ घातली आणि कंत्राटी तत्वावरती त्यांनी 1 वर्षासाठी आमची नियुक्ती केली। 30 एप्रिल रोजी या सर्व शिक्षकांना जिल्ह्यातल्या 700 शिक्षकांना कार्यमुक्त केलं आणि या स्थानिक लोकांवरती या जिल्हा परिषदेने अन्याय केलेला आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।